नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर पुन्हा स्वागत. आम्ही हिमालयातील सर्वात सुंदर ड्राईव्हजपैकी एका प्रवासाला निघालो आहोत. भूतानची राजधानी थिम्पूला जाण्यासाठी फुनशोलिंगहून. आम्ही आरामदायक 18 सीटर टेम्पो ट्रॅव्हलरमधून प्रवास करत आहोत आणि हा प्रवास अधिकच जादुई वाटू लागलाय. शहर सोडल्यानंतर रस्ता लगेचच डोंगरात चढायला सुरुवात करतो. हे पर्वतीय महामार्ग उत्तम प्रकारे देखभाल केलेले आहेत. अरुंद, वळणदार पण अतिशय सपाट. या मार्गांची देखभाल करणाऱ्या भारतीय सेना आणि भूतानी प्रशासनाचे मनपूर्वक अभिनंदन. वाहतूक सौम्य आहे. मुख्यतः स्थानिक वाहनं, अधूनमधून ट्रक्स आणि पर्यटकांच्या गाड्या. सर्वजण शांत आणि शिस्तीने वाहन चालवतात. आपल्याकडचा गोंधळ अजिबात नाही. फक्त हिमालयाच्या डोंगरातली शांतता आणि आमच्या टेम्पोच्या इंजिनचा आवाज. ही दृश्य मन मोहित करणारी आहेत. एकीकडे उंच शिखरे, दुसरीकडे गहन शांत दऱ्या, दाट जंगले आणि इथे तिथे विखुरलेली आकर्षक भूतानी घरे. ताज्या पर्वतीय हवेचा अनुभव अतिशय रिफ्रेशिंग आहे. हे 165 किलोमीटरचे अंतर घाट रस्त्यांमुळे 5 ते 7 तासात पूर्ण होते आणि प्रत्येक वळणावर नवीन पोस्टकार्ड सारखे दृश्य दिसते. रस्त्याच्या मध्येच आहे बघ. त्याला दोन्ही बाजूला रस्ता बांधून त्याला तसंच कधीन 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 चला. ये बुद्धिस्ट कल्चर में बहुत यूज़ करते हैं. हम लोग का भाषा में खादर कहते हैं. ओके, ये हर इवेंट में यूज़ करते हैं. जब बच्चा पैदल से तक आदमी गुजर जाने तक यही यूज़ होता है. पर स्पेशली वेलकमिंग, जो ऐसा जो वेलकमिंग के लिए, ऐसा प्रमोशन के लिए, गुड इवेंट्स के लिए ऐसे इंक्रिप्टेड होता है. इधर 8 लकी साइन का. 8 लकी साइन मतलब बुद्धा का 8 बॉडी पार्ट्स, मेनली टू ब्रिंग लक के. आप लोग का भूटान का ट्रिप में लक लेने के लिए हम लोग का प्रेयर जैसे करके वेलकम करते हैं. ओके ओके ओके, बस यही है हम लोग का ओल्डर वन. Thank you for uploading. Thank you. वेलकम टू भूटान. Thank you. थैंक यू. चला. ही भूतानची अतिशय सुंदर अशी प्रथा आहे. याच्यामध्ये ज्या मोठ्या माणसाचं स्वागत करताना ह्या ज्या पर्टिक्युलर ही जी शॉल आहे याला म्हणतात खादर. हे खादर हातात दिलं जातं. जो मनुष्य आपल्याला प्रेझेंट करतो तो, आणि समज जर जो प्रेझेंट करतोय त्याच्यापेक्षा जर ती घेणारी व्यक्ती लहान असेल तर तो त्याच्या गळ्यात घालतो. ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त चांगली गोष्ट काय दिसून येते की वयाला जो रिस्पेक्ट दिला जातो. कारण की आज तुम्ही बघा की एक कुठेतरी असं लोकांना वाटतं की आपण खरोखरच मोठ्या माणसांना रिस्पेक्ट देतोय की नाही, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्याला शिकायला गरज आहे. सो हे मला माझं पहिलं खादर मिळालेलं आहे आणि मी आता जातोय हा सुंदर असा मॉन्युमेंट बघायला. तुम्ही पण या. फुनशोलिंगहून थिम्पूसाठी आपला प्रवास सुरू झालेला आहे. टोटल 153 किलोमीटरचा हा वळणावळणाच्या घाटातला प्रवास आहे.
आणि तुम्ही जसं बघितलंच असेल की अतिशय सुंदर असं हे नयनरम्य असं दृश्य आहे. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगायची की रस्ते खरोखरच उत्तम आहे आणि त्यापेक्षा जास्त की इकडचे ड्रायव्हर्स आहेत त्या गाड्या अतिशय सांभाळून चालवतात. आणि त्याचा एक चांगला इफेक्ट म्हणजे की ज्यांना मोशन सिकनेस, हे आता आमच्या बसमध्ये कमीत कमी 4-5 जण होती ज्यांनी बस सुरू व्हायच्या आधी चांगल्या प्रकारे गोळ्या घेतल्या, अजून काय काय घेतलं आणि मोशन सिकनेसवर 4-5 मिनटं डिस्कशन देखील झालं. पण आता आम्ही जवळजवळ ऑलमोस्ट 1 तासाचा प्रवास कंप्लीट केलेला आहे आणि सगळ्यांनी सांगितलं कॉन्फिडेंटली आम्हाला कुठलाही त्रास होत नाही आहे. मोस्टली मला त्याचं कारण वाटतं की हे जे ड्रायव्हिंग आहे त्याच्यामध्ये कट मारणं प्रकार दिसत नाही आहे. दुसरं म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट इकडची जी ऑक्सिजनची लेवल खरंच छान आहे मला वाटतं, कारण की कुठेही तुम्हाला पोल्युशन नाही आहे, गाड्या एक्स्ट्रा ड्रॅग करत नाही, एक्स्ट्रा ॲक्सेलरेट करत नाही, त्यामुळे एकदम छान आहे. आणि एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की अनेक आम्ही इथे वन्य श्वापदांमध्ये माकडं वगैरे बघितली, पण त्यांना कोण काही फीड करताना दिसलं नाही, त्यामुळे त्यांना नॅचरल हॅबिटॅटमध्ये राहायची त्यांची जी सवय आहे ती तोडली नाही. हां, एक गोष्ट, इकडे कोणी धबधब्याखाली उभं राहून जास्त आंघोळ करत नाही आणि रस्तेही असा अडवत नाही. आणि हे काय मला तर एक आय थिंक वी शुड टेक अ नोट ऑफ इट. लाईक बाय द वे, आता जेव्हा आपण जात होतो तेव्हा तुम्हाला काही ठिकाणी व्हाईट कलरचे असे फ्लॅग्स दिसले असतील. हे व्हाईट कलरचे जे फ्लॅग्स आहेत ते त्यांचं एक प्रार्थना स्थळं असतात. आणि तुम्ही म्हणाल की असेच कुठे डोंगरात का, तर त्यांचा असा एक विश्वास आहे की हे जे व्हाईट कलरचे फ्लॅग्स आहेत, हे व्हाईट कलरचे फ्लॅग्स त्यांच्या मृत नातेवाईकांच्या बद्दल वगैरे ते लोक आस्थेने लावतात. आणि असं म्हणतात की इथे जोरदार वारा चालतो त्याच्यामुळे हे फ्लॅग फडफडतात आणि त्याच्याद्वारे त्यांच्या ज्या प्रार्थना असतात त्या सगळीकडे पसरल्या जातात. त्यांच्यातही आपल्याप्रमाणे आपण जसे 84 लक्ष योनीतनं प्रवास करतो असं आपण मानतो, तसं त्यांचंही हे आहे की कालचक्र, जीवनचक्र हे तसंच आहे. त्यांना मृत्यूनंतर पुढचा जो जन्म मिळेल तो देखील चांगल्या ठिकाणी मिळावा यासाठी ते चांगले फ्लॅग लावले जातात. ऑल इन ऑल हा म्हणजे जो हॅपीनेस इंडेक्सबद्दल जे हे लोक बोलतात ते लोकांनी करून दाखवलेलं आहे. की कारण की आज बघा त्यांच्याकडे जवळपास 69% फॉरेस्ट कव्हर आहे. आणि मी असंच त्यांच्याशी डिस्कस करत होतो तेव्हा ही व्हेरी कॅटेगोरिकली टोल्ड मी की आमच्या सरकारचा एम आहे की येस डेफिनेटली बिझनेससाठी, हॉटेल्स बांधण्यासाठी वगैरे वगैरे काही झाडं कापावी लागतात, फॉरेस्ट काढावी लागतात, पण आमचा एम आहे की 65% कव्हरेजच्या खाली, फॉरेस्ट कव्हरेजच्या खाली आम्ही जाऊ देणार नाही. मला वाटतं हे खरोखरच शिकण्यासारखं आहे की येस बिझनेस इज इम्पॉर्टंट बट मोर दॅन दॅट इज एन्व्हायरमेंट. तुम्हाला काय वाटतं ते डेफिनेटली सांगा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा इन गोवा 24 तास. दुपारच्या सुमारास आम्ही दऱ्याकडे नजर टाकणाऱ्या एका सुंदर रस्त्याकडच्या उपाहारगृहात थांबलो. मालकांनी स्वतः आमच्यासाठी विशेष घरगुती जेवण तयार केले. गोड्या पाण्यातील माशाची करी, कुरकुरीत कारेला फ्राय आणि इतर स्थानिक पदार्थ. मासे इतके चविष्ट आणि परिपूर्ण मसालेदार होते की डोंगरातही असा स्वादिष्ट अनुभव मिळणे रिळचेच. कारेला फ्रायने त्याला उत्तम संतुलन दिले. साधे, पौष्टिक आणि मनसोक्त जेवण.
जेवण आटोपून आम्ही निघायला तयार होतो तेव्हाच भारताच्या विविध भागातून आलेल्या तरुण बायकर्सचा एक उत्साही ग्रुप आला. त्यात काही उत्कृष्ट महिला रायडर्सही होत्या. आमची लगेचच त्यांच्याशी संवाद झाला. त्यांच्या गोष्टी आणि साहसाबाबत पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे, म्हणून तो एपिसोड चुकवू नका, नक्की पहा. पुन्हा आपल्या प्रवासाबद्दल बोलूया. दृश्य अधिक सुंदर होत गेली. काही अंतरावर चमकणारी वांगचू नदी, हिरवी डोंगर रांगा आणि निळे आकाश यांच्यातील नदीचं दृश्य खरोखरच जादुई होते. संध्याकाळ जवळ येत असताना सोनेरी प्रकाश डोंगरांवर पसरला आणि संपूर्ण प्रवास सिनेमॅटिक बनला. कमी वाहतूक, शांत ग्रामीण भाग आणि हिमालयातील ती अनोखी शांतता, सर्व काही परफेक्ट होते. आणि आम्ही राजधानी थिम्पूमध्ये पोहोचलो. हॉटेलमध्ये चेक इन केलं. थकलेलं होतो, पण प्रवासाने पूर्ण उत्साहित आणि ताजेतवाने झालं होतो. थरारक पर्वतीय रस्ते, जबरदस्त दृश्य, रस्त्याकडचे स्वादिष्ट जेवण आणि अनपेक्षित बायकर्स भेट, आजचा दिवस अविस्मरणीय होता.